यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कपाशी, तूर, सोयाबीन या पिकाची लागवड करणारे शेतकरी प्रशांत कृष्णराव वानखेडे, मुक्काम सेलू, सेंदूरसना, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपल्या स्टुडिओत आलेले आहेत प्रशांत कृष्णराव वानखेडे, मुक्काम पोस्ट सेलू, सेंदूरसणी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. नमस्कार प्रशांतरावजी. नमस्कार सर. प्रशांतजी, तुमच्याकडे शेती किती आहे? माझ्याकडे 3 एकर शेती आहे. 3 एकर शेती आहे. कोरडवाहू शेतकरी आहे. कोरडवाहू आहे. हो. मग 3 एकर शेती व्यतिरिक्त काही तुम्ही दुसरी शेती वगैरे करता का, ठेक्यानं किंवा भाड्यानं? नाही, दुसरी शेती नाही करत. छोटंसं किराणा दुकान आहे. बरं. आणि साईड बिझनेस म्हणून शेती, किराणा दुकान आहे. हां. तर शेतीमध्ये कुठले पिकं तुम्ही घेत असता? सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस आणि तूर हे सर्वात जास्त पीक घेतले जाते. आणि मी पण ते 2 पिके घेते. ते 2 पिके घेता, म्हणजे हे झाले पारंपरिक पिके. पारंपरिक. yes. पण या व्यतिरिक्त काही असे नवीन पिके घेण्याचा काही विचार? हो. पाणी नसल्यामुळे जसे की गहू आहे, हरभरा आहे, हे माझ्या शेतात नाही घेऊ शकत. पण त्यासाठी मी बाकी जे आहे दुसऱ्याच्या मक्त्यावर शेती करते आणि त्यामध्ये ते पीक घेते. तर कोरडवाहू शेत आहे तुमचं. हो. तर यामध्ये पाण्याचं काही सोर्स वगैरे म्हणून काही विहीर खोदणे किंवा एखादी बोरवेल सारखं असं काही डोक्यात आहे का? नक्कीच. पण आमचा जे भाग आहे त्या भागात मुळात पाणीच नाही आहे जमिनीत. बाकी इतर जी शेती आहे कोण्याच विहिरीला पाणी नाही किंवा लागत नाही पाणी, खूप खोलवर पाणी, त्यामुळे पॉसिबल नाही. पॉसिबल नाही. काही असं कालवा वगैरे सारखं नाही आला नाही का तुमच्या आतापर्यंत? तर नाही आला. नाही का? ज्या ठिकाणी तुमची शेती आहे तो तिथून तेवढा पट्टा हा म्हणजे कमी पावसाचा की पाणीच नाही जमिनीमध्ये? पाणी नाही जमिनीमध्ये. नक्कीच. त्याच्यामुळे मग तुम्ही जे पावसाच्या पाण्यावर होणारे पिकं आहेत त्यावरच अवलंबून आहे आणि तेच पिकं घेता? मग तेच घेतो आम्ही. बरं. तर कसे अनुभव आहे तुमचे या शेतीमधले? नक्कीच शेतीमध्ये चांगले अनुभव आहे. तुमच्याकडे सर्व रिसोर्स असेल, जसं की पाणी झालं. सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे शेतीसाठी पाणी असणे तुमच्याकडे गरजेचे आहे. नक्कीच. कारण हवामानावर आपण अवलंबून राहू शकत नाही. कारण कोण्या वर्षी खूप पाऊस होतो किंवा वर्षी म्हणजे बिलकुलच पाऊस होत नाही, दुष्काळ राहतो. ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ या सर्व गोष्टीला सामोरं जावं लागते. पण आता कोरडा दुष्काळ जे आहे, आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असते तर आपण त्याहून सावरू शकतो किंवा इतर कोणता पर्याय आपल्याकडे, आपण गहू घेऊ शकतो, हरभरा जसं कटान म्हणतात ते घेऊ शकतो आपण. पाणी नसल्यामुळे ते प्रॉब्लेम आहे. अडचण पाण्याची प्रमुख आहे. हो, प्रमुख अडचण आहे. शेतीला लागून काही पूरक व्यवसाय, जसं तुम्ही सांगितलं तुमच्याकडे एक छोटं दुकान आहे. हो. पण पशुपालन सुद्धा करू शकता तुम्ही. जसं दुग्ध व्यवसाय करू शकता, शेळीपालन करू शकता, पोल्ट्री फार्म काढू शकता. तर असं काही आहे का डोक्यामध्ये? हो, विचार तर चालू आहे की कारण शेती कमी असल्यामुळे आणि दुग्ध व्यवसायामध्ये खूप मेहनत जर आपण घेतली तर खूप चांगला आपल्याला त्यामुळे नफा मिळू शकतो. नक्कीच. आणि आपली आर्थिक परिस्थिती अजून चांगली होऊ शकते. तर आहे विचार. आणि सरकारच्या पण खूप साऱ्या योजना आहेत आता. त्या योजनेतून चांगली योजना बघून नक्कीच तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही सांगितलं की शेतीमध्ये पाण्याची अडचण आहे. या अडचणीवर मात म्हणून
काही जे कोरडवाहू पिके आहेत, कोरडवाहू फळझाडे आहे, म्हणजे अवर्षण भागामध्ये सुद्धा त्या तग धरू शकतात. जसं की आवळा आहे, सीताफळ आहे, यासारखी जी पिकं आहे, म्हणजे कमी पावसामध्ये किंवा पाण्यामध्ये जे फळं आहे, तर तुम्ही असं पण घेऊ शकता किंवा बांधावर सुद्धा त्याचीवाली लागवड करून त्याचं सुद्धा उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. नक्कीच. आणि त्यानुसार वन विभाग जे आहे आपलं शेती विभाग, याच्या काही योजना पण आहे, म्हणजे फळबाग वृक्ष लागवड. बरोबर. तर याची काही माहिती वगैरे घेऊन करण्याचं आहे काही? हो, नक्कीच. आमचे जे शेत आहे ते जंगल आहे जवळच लागून, आणि हे सर्व आम्ही घेतो पीक. आमचे जे धुरा आहे, बांधावर जे आहे, हे सर्व बोरीचे झाडं आहेत. त्यामुळे आवळा झालं, तुमचं टेंभुर्णीचे झाडं जे असतात, हां, तर हे सर्व आम्ही आहे शेतामध्ये. हो, त्याचा वापर. पण तुम्ही म्हणजे त्याचा व्यवसायासाठी नाही केला, म्हणजे जे झाड आहे ते आहे. हां, कारण जमीन कमी असल्यामुळे ते पॉसिबल नाही आणि त्याला जागा खूप लागते. कारण हल्लीच्या काळामध्ये आपण जरी बोर, आपण छोटं जरी फळ जरी म्हणलं, गिफेन जरी विचार केला, म्हणजे करतो हल्ली शेतकरी, बोरीची प्रचंड झाडं शेताच्या अवतीभोवती असतात, पण अक्षरशः त्याच्याकडे आपण त्या व्यावहारिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत नाही. आवळ्याची असते आपल्याकडे, पण आपण तसा दृष्टिकोन ठेवत नाही. पण हल्लीच्या काळामध्ये संकरित आवळा आलेला आहे, संकरित बोर आलेला आहे. तर जर समजा तुमच्याकडे जर अशा पाण्याची तुटवड आहे आणि बांधावर जर समजा तुम्ही या प्रकारचं जर उत्पन्न जर घेतलंच, पण संकरित बोर लागवड केली, जवळपास ॲपल बोरसारखं बोर आहे, मार्केटमध्ये चांगले भाव आहे त्याचे. त्याचप्रमाणे आवळा पण आहे, मोठा आवळा, संकरित आवळा. तर अशा पद्धतीचं जर घेतलं तर त्यामध्ये तुमचावाला शेतीला एक चांगला उद्योगधंदा होईल आणि विशेष म्हणजे उत्पादन तुमचं वाढेल. त्याचसोबत त्याला खर्च नाही फारसा, पाण्याची जास्त ताण अतिताणा जरी असला तरी ते वृक्ष झाड तगू शकते, राहू शकते. तर काही असा विचार आहे का? नक्कीच आहे. आणि कारण एवढं याच्यावर तर होत नाही, तर आता नवीन उपकरणं आहेत किंवा आपण सर्व आधुनिक तंत्रज्ञान आहे, याचा वापर करून आपण शेतीत अजून सुधारणा करू शकतो, की वेगळे पीक म्हणा, किंवा अजून आपण कापूस घेतो, कापसावर पण काही वेगळी प्रक्रिया करून किंवा इंटरनेटवरून माहिती घेऊन आपण त्याच्यातनी सुधारणा करू शकतो. आणि नक्कीच ते प्रयत्न चालू आहे. नक्कीच. तरुण आहात तर एक नवा जोश किंवा नवीन एक ऊर्जा किंवा नवीन एक संकल्पना डोक्यामध्ये राहते, त्याचा उपयोग होऊ शकते. नक्कीच होऊ शकतो. तुमचं शिक्षण वगैरे किती झालं? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बी.कॉम झालेलं आहे. तर यामध्ये तुम्ही मग काही नोकरी पाण्याकडे, काही नोकरी करण्याचा काही मानस वगैरे होता का? हा, शेती करतो. शेतीवर उरलेल्या वेळेत मी अभ्यास पण करतो. आणि जसं गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे असतात, सरळ वगैरे, तर आहे प्रयत्न चालू आहे. बरं, मग शेतीमध्ये तुमच्या कोण राबते? माझा भाऊ आहे, मोठा भाऊ, तो शेती पाहतो. हो, आणि मग मी किराणांनी. शेती करत असताना कुठल्या काही अडचणी आल्या का? हो, अडचणी मी सर्वात प्रथम जे म्हटलं की पाऊस, पाणी हे अडचण महत्त्वाचा सोर्स आहे शेतीचा. पण ज्यावेळेस वरचं पाऊस येतात, हो, अडचणी म्हणजे आता सर्वच कापसाला भाव कमी आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आणि लागवडीचा जो खर्च आहे, तुमच्या मशागतीपासून बियाण्याचा खर्च आहे तुमचा, किंवा फवारणीचा जे आहे, सर्वाचेच भाव नाही का खूप सारे वाढलेले आहे. आणि उत्पन्न आहे बट त्याला भाव नाही मिळत, तर त्यामुळे खूप मोठी अडचण तिथे आहे. अच्छा. आणि खर्च वाढलेला आहे लागवडीचा, ती मोठी अडचण आहे. काही छंद वगैरे आहे का तुम्हाला? छंद तर असा काही नाही, चित्रकलेचा आहे छंद. चित्र काढता तुम्ही? हो. तर चित्रामध्ये काही प्रगती करावं असं वाटलं नाही का तुम्हाला? तेवढा वेळ दिला नाही. आवड आहे बट त्याला वेळ नाही देऊ शकलो, त्यामुळे. म्हणजे उपजातच छंद आहे की कुठे क्लास वगैरे केले होते? नाही, क्लास वगैरे केले नाही, बट आवड आहे. असं आवड आहे. आपण बसलो की काहीतरी केल्यापेक्षा मग चित्र काढायचं ते आवडतं. यामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचे चित्र आवडतात मग? म्हणजे काढणं पक्षाची चित्र आवडतात मला. पक्ष्यांचं विशेषत्व काढलेले नैसर्गिक चित्र जे असतात, डोंगर वगैरे, तर ते आवडतं. हो, खूप सारे काढलेले आहेत. मग यामध्ये काही बरंच म्हणजे एज्युकेशन पण आहे चित्रकलाचं, तर त्यामध्ये काही असं विचार नाही केला की आपण चित्रकलेमध्ये आपलं ग्रॅज्युएशन करूया किंवा आपलं शिक्षण त्याच्यामध्येच करूया, असं काही? एवढा वेळ नाही दिला त्या कलेला, फक्त टाइमपास म्हणून, किंवा आता काही करमत नाही आहे म्हणून, तर तेवढा पुरतच तो राहिला. नक्कीच त्यामध्ये जर थोडं लक्ष दिलं असतं
तर काहीतरी करू शकलो असतो. बरं, म्हणजे आपली जी आवड आहे त्याच्यात आपल्याला जगण्याचं साधन सुद्धा आपल्याला शोधू शकतो, मिळू शकते. जसं तुम्ही सांगितलं की चित्रकला आहे, चित्रकलेच्या माध्यमातून तुम्ही एक आर्ट्समध्ये काहीतरी करू शकला असता. तरी अजूनही काही वेळ गेलेली नाही, अजून तुम्ही तर अजून काही करण्याचा विचार जर असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकतो. छंद आहे तो, आणि छंद हा आपल्या जगण्याची कला निर्माण करू शकते. बरोबर. हा एक चित्रकला हा छंद झाला. रेडिओ वगैरे ऐकता का? रेडिओ हो नक्कीच रेडिओ ऐकता. आमचे कार्यक्रम ऐकता? तुमचे कार्यक्रम आकाशवाणी, तुमचं सुप्रभात आणि गाणी वगैरे जे असतात तुमचे खूप छान असतात. हो, नेहमीच ऐकतो. या आवडण्यावर काही गाणी वगैरे तुम्हाला ऐकायला आवडेल का? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, त्यांचं एक भजन, म्हणजे तुकडोजी महाराजांचं भजन तुम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच तुमच्या या आवडीचं आम्ही ऐकवतो हे तुकडोजी महाराजांचं भजन. तुम्हाला आवडतात तुकडोजी महाराज? हो, आमच्या गावात मंदिर आहे आणि आमच्या गावात येऊन पण गेलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचं मंदिर आहे, रोज संध्याकाळी प्रार्थना होते आणि असे कार्यक्रम वगैरे, त्यांचे पुण्यतिथी, जयंती, हे सर्व कार्यक्रम आमच्या गावात साजरे होतात. त्यामुळे आवड आहे. तुकडोजी महाराज भजनाची पण आवड आहे. ग्रामगीता वगैरे, ग्राम स्वच्छता वगैरे, सामुदायिक प्रार्थना नेहमी होते रोज. हो. अच्छा, काय संदेश द्याल तुम्ही शेतकरी बांधवांना किंवा तरुणांना? आता सध्या इंटरनेटचं युग आहे, तर आपण पारंपरिक शेती करत आहोत, त्यामध्ये आपण खूप काही चेंजेस करू शकतो. इंटरनेटवरून माहिती घेऊन वेगवेगळे पिकं आलेले आहेत आता मार्केटमध्ये. फक्त आपण जुन्या पिकावर अवलंबून न राहता कमी खर्चात जास्त उत्पन्न घेऊ शकतो आणि भरपूर रिसोर्सेस आहेत, तर त्याचा वापर करून आपली आर्थिक परिस्थिती आपण सुधारू शकतो. नक्कीच. हो, अशा पद्धतीचं तुम्ही शेतकरी बांधवांना सांगू शकाल? नक्कीच. हो. तर प्रशांतजी, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय महत्त्वाची आणि दिलखुलास अशी माहिती दिली तुम्ही, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथं बोलावल्याबद्दल, आणि नेहमीच असे बोलवत राहा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण कपाशी, तूर आणि सोयाबीन या पिकाची लागवड करणारे शेतकरी प्रशांत कृष्णराव वानखडे, मुक्काम सेलू, सेंदूरसना, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुग्ध उत्पादन आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा यांची सुमेध मुगले यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे, पशुधन म्हणजे नेमकं काय? पशूंची जर आपण एकंदरीत जर पशु व्यवस्थापनाबद्दल बघितलं तर त्याला एक जोडधंदा म्हणून बघितलं जाते. तर त्यावेळेस शाश्वत व्यवस्थापन म्हणजे असं व्यवस्थापन किंवा असा मॅनेजमेंट जो सेल्फ सस्टेनेबल आहे, म्हणजे जो स्वचालित फार काळापर्यंत टिकून राहील. म्हणजे आज एखादं का आपण नवीन ब्रीड म्हणतो किंवा दूध उत्पादनात समजा वाढवायचं असेल तर ते काही काळापुरतं किंवा अल्प काळापुरतं मर्यादित न राहता ते एक सेल्फ सस्टेनेबल मॉडेल जर आपल्याला त्याला बनवता आलं, म्हणजे जे स्वचालित आहे आणि त्यामुळे त्याचं जो उत्पन्न आहे ते फार काळ टिकून राहील, तर अशा व्यवस्थापनाला आपण शाश्वत व्यवस्थापन म्हणू शकतो. नक्कीच, म्हणजे दीर्घकालीन व्यवस्थापन. बिलकुल बरोबर. तर हे व्यवस्थापन करताना आमचे जे पशुपालक आहे तर यांनी कुठल्या प्रकारचं नियोजन करायला हवं? सगळ्यात प्रथम तर पशूंचं जे व्यवस्थापन आहे ते तुमच्या गोठ्यापासून सुरू होतं. नक्कीच. जेव्हा
एखादा शेतकरी पशुपालनाविषयी माहिती घेतो किंवा त्याला विचार येतो की आपण एक बिझनेस मॉडेल म्हणून किंवा एक व्यवसाय म्हणून याकडे जर तो लक्ष देत असेल तर सर्वप्रथम त्याला त्याच्या गोठ्यापासून सुरुवात करावी लागते. आणि ते करत असताना असं आता कोणतंही बिझनेस मॉडेल घ्या तुम्ही, बिझनेसचं एक साधं प्रिन्सिपल आहे की ज्या बिझनेसला लागत कमी असेल आणि उत्पन्न जास्त येत असेल तर तो बिझनेस मॉडेल आपोआप प्रॉफिटेबल राहतो, पहिली गोष्ट. आणि त्याला लागण्याची जी म्हणजे त्याला त्या बिझनेसला उभं करण्यासाठी जे लागणारे रॉ मटेरियल्स आहे ते जर सहज उपलब्ध असतील तर ते आपोआपच व्यवस्थापन स्वचालित होऊन जातं. बरोबर. म्हणजे एकतर लागत कमी आणि जो रॉ मटेरियल तो इझिली अवेलेबल आहे आणि उत्पन्न येत आहे, आपोआपच हा जो एकंदरीत व्यवसाय आहे तो स्वचालित होऊन जातो. पण आता हे करत असताना लक्षपूर्वक लक्ष द्यायची बाबी म्हणजे या आहेत की आपण जर फॉरेन ब्रीड्स बघितल्या, जसं बऱ्याचदा आता एक काळ असा आला होता भारतात की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजसुद्धा की आपण जर्सी म्हणा किंवा HF होल्स्टेन फ्रिजियन म्हणा यासारख्या ब्रीड्सवर आपलं लक्ष केंद्रित होतं कारण यांचं दूध उत्पन्न जास्त होतं. पण त्यात प्रॉब्लेम असं आलं की ते भारताच्या तापमानाला ते ॲडजस्ट नाही झाले. म्हणजे आपोआपच व्यवस्थापन जो आहे तो कुठेतरी बिघडलं कारण त्यांचं एन्व्हायरमेंटच तसं नव्हतं. मग नंतर हळूहळू गव्हर्नमेंटच्याही लक्षात आलं आणि आपल्याही लक्षात आलं, मग आपण त्यांची क्रॉसिंग केली आणि आज बऱ्यापैकी अशा ब्रीड्स ज्या भारतीय आहेत आणि त्या सस्टेन करू शकतात आपल्या इथल्या हॉट आणि ह्युमिड एन्व्हायरमेंटला, प्लस ज्यांच्याकडे रोगप्रतिरोधक क्षमता चांगली आहे आणि ते दूध पण चांगलं देतात, तर अशा एकंदरीत ब्रीड्स आपण डेव्हलप केल्या. हे मी एक उदाहरण दिलं तुम्हाला सस्टेनेबिलिटी काय असते. मग आता जसं तुम्ही HF जर्सी न घेता समजा गीर घेतलं तर गीर पण चांगला आहे. आपल्या इथली गीर ब्राझीलला जाऊन जवळपास 80 लिटर दूधचा रेकॉर्ड आहे तिचा, ब्राझिलियन गीर म्हणतात तिला. आपल्या इथलंच गीरचं त्यांनी वंशाणू घेतलं आणि ते तिथे त्यांनी डेव्हलप केलं. तर अशा प्रकारे हे झालं एक ब्रीड बाबतीत. तसंच चारा लागवडीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की एकदम एक्झॉटिक चारा ज्याला आपण म्हणतो ते न घेता जर आपण क्रॉसिंगकडे बघितलं किंवा हायब्रिड नेपियर झालं किंवा गजराज झालं यांसारखे गवत असतात किंवा आज गव्हर्नमेंट सप्लायमध्ये आपल्याला मिलेट्स येतात, मिलेट्स जसं बाजरा वगैरेचं येते, शुगर गेज येते, तर हे जर तुम्ही लागवड केली तर आपोआपच याला लागवडीचा खर्च कमी येतो आणि हा जो चारा आहे तो तुम्हाला त्यावेळेस मदत करतो ज्यावेळेस उन्हाळ्यात काहीच नसते. जसं आता जर तुम्ही त्याला लागवड केली तर तो जेव्हा एप्रिल मे येईल ज्यावेळेस म्हणजे गवताचं तृण पण राहत नाही आपल्याकडे कारण आपलं टेम्परेचर जातो 45-48, बरोबर, तर त्यावेळेस तो काम येईल. याला म्हणतात सेल्फ सस्टेनेबिलिटी. म्हणजे व्यवस्थापन असं करा जो स्वचालित आहे. म्हणजे आता याला काय होईल की एकदा तुम्ही जर लावलं तर आपोआप तुम्ही वार्षिक उत्पन्न किंवा 1-2 वर्ष ते घेऊ शकता. आणि दरवर्षी आपल्याकडे बियाणं वैरण बियाणाची एक योजना असते त्याच्यातून येतो. तसंच पाण्याचा पण पुरवठा जर तुम्ही साधं म्हणजे असं नाही म्हणत मी की तुम्ही बिस्लेरीचं पाणी द्या म्हणून, ते हास्यास्पदही होईल. गोष्ट अशी असते की तुम्ही पण पाणी स्वच्छ द्या. स्वच्छ म्हणजे ते ॲनिमल स्टँडर्डला ते सुटेबल असलं पाहिजे. असं नाही की त्याच्यात शेवाळ पण आहेत आणि त्याच्यात जंत झालेले आहेत, मग आपोआपच त्या जनावराची तब्येत खराब होईल आणि त्याचं दूध उत्पादन पण कमी होईल आणि तुम्ही ज्या पर्पजसाठी ते करताय ते पर्पज पण सॉल्व्ह होणार नाही. आपला उद्देश मूळ असा असतो. आता तुम्ही काही नाही, एक टाका राहतो पाण्याचा, त्याला खालून चुन्याचं हे करा, ब्रश करा, पेंट करा, त्यानं काय होईल की त्याला कॅल्शियम पण भेटेल आणि जे शेवाळ वगैरे राहते त्याचं प्रमाण कमी होईल. त्याच्यानंतर जंतनाशक काही औषधी असतात ज्या फार स्वस्त दरात राहतात, त्या तुम्ही मिक्स करा पाण्यात आणि ते त्याच्यानंतर त्याला द्या, जेणेकरून ते पण मरून जातील. आणि हप्त्यातून किंवा 15 दिवसातून एकदा त्याला साफ करत राहा, पाण्याचा निचरा योग्य व्यवस्थित ठेवा. तसंच जर तुम्ही शेणाच्या बाबतीत म्हटलं तर शेण व्यवस्थित काढायला पाहिजे, त्याचं शेणखत होतो तयार. जर व्यवस्थित त्याचं आउटलेट असं करा की उताराकडे त्याचं दिशा असेल, जेणेकरून आपोआप त्याचं जे गोमूत्र आहे, मी असे पण मॉडेल बघितले आहे यवतमाळ जिल्ह्यात खास करून गोशाळेंचे. जसं आपलं विठ्ठल रुक्मिणीला कधी भेट द्या, विठ्ठल रुक्मिणींच्या गोशाळेत त्यांनी काय केलं असं उतारावरून काढलेलं आहे आणि ते सगळं युरिन एका याच्यात हे करतात आणि नंतर ते त्याला डिस्टिलेशन करतात, बाष्पीकरण करून डिस्टिलेशनची प्रोसेस करतात आणि ते गोमूत्र म्हणून विकतात. तर हे एक मॉडेल झालं आहे कारण त्याला उत्पन्न भेटत आहे ना गोमूत्राला. त्याचा उपयोग तुम्ही खतात करू शकता शेतीसाठी. अतिशय योग्य उत्तम खत असतो शेणखत आणि गोमूत्र. आता हे मी 4-5 बाबी तुम्हाला त्या उद्देशानं सांगितल्या जेणेकरून हे सेल्फ सस्टेनेबिलिटी म्हणजे स्वचालित व्यवस्थापन कसं आहे. आता जर त्याच्याकडून उत्पन्न होत असेल तुम्हाला गोमूत्राचं उत्पन्न, त्या शेणखताचं उत्पन्न, तर तेच हा जो याच्यातून जो पैसा येतो ते तुम्ही परत त्या ॲनिमलला लावू शकता. म्हणजे असा वेगळा खर्च करायचा गरज नाही आणि जो दुधाचा जो तुम्हाला उत्पन्न येतं तो प्लस आहे तुमचा. असा अट्टहास धरला की नाही मी जर्सीज आणेल, प्युअर ब्रीड आणेल किंवा HF चालेल किंवा मला जे चारे आहेत ते एक्झॉटिकच लागतात,
जे असे चारे जे आपल्या एन्व्हायरमेंटला किंवा आपल्या कृषी परिपेक्षाला अनुकूल नाही आहेत, तर आपोआप ते खर्चिक जाणार. तुम्ही तर मी जे उपाय आधी सांगितले तुम्हाला की निचरा कसा करायचा, साधं चुन्याचा किती खर्च लागतो हो जर आपण पाण्याचं जर हे केलं म्हटलं तर, आणि जंताची गोळी पण स्वस्तात भेटते. तर हे जे उपाय आहे, आणि मी तुम्हाला जे व्हेरायटी सांगितली गवताची, आपल्या दवाखान्यातून त्यांचा पुरवठा होतो वैरण बियाणांचं, किंवा अशा ज्या पीक आहेत जे तुम्हाला म्हणजे जे काटक असतात, जे आपल्या एन्व्हायरमेंटला सहज लागून जातात आणि ते तुम्हाला अगदी उन्हाळ्यात ते त्याचा चारा देऊ शकतात. याच्याशिवाय मी सांगतो, उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई राहते, आपल्याकडं आंब्याचे पानं वगैरे हे पण देऊ शकतात, सुबाबळीचे पानं. फक्त त्याच्यात असं असतं की जास्त प्रमाणात देऊ नये, कारण त्यांच्यात अँटी न्यूट्रिएंट फॅक्टर असतो. पण मुबलक प्रमाणात, आणि ते जो रेशो आहे, जो प्रमाण आहे चाऱ्याचा आणि त्या पानांचा किती ठेवायचा, हे जर आपण व्यवस्थित केलं तर आपोआपच आपल्याला उत्पन्न भेटतो आणि जे खर्च आहे तो कमी होतो. नक्कीच. या पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी आपलं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण दुग्ध उत्पादन आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.